नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला ही कंथा टोपी कशी शिवायची शिकवणार आहे. त्याच्या आधी थोडंसं मला ड्रेस ट्राय करून बघायचे आहेत. स्वामींना सगळे परफेक्ट बसत आहेत का नाही ते माझं काम चाललं आहे. कस्टमरला द्यायच्या आधी माझ्याकडच्या मूर्तींना मी ते ड्रेस असे ट्राय करून बघते, कारण ड्रेस सगळे लांब लांब जाणारे असतात. परत कस्टमरला काही त्रास नको, त्यामुळे सगळं प्रत्येक वस्त्राचं चेकिंग मी करत असते. चेकिंग करताना कधी कुठं काही छोटंसं इकडं तिकडं निघालं तर ते दुरुस्त केलं जातं आणि मगच प्रत्येक कस्टमरकडं प्रत्येक वस्तू पाठवली जाते. तुम्हाला जर मला वस्त्रांची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिला आहे, त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक वस्त्राची क्वालिटी ही खूप सुंदर आहे. सगळं कापड बघाल तर खूप हाय क्वालिटीचं माझं वेल्वेट आहे, माझ्या लेस आहेत. ही आज ह्या दादांची 5 वस्त्राची ऑर्डर होती. ॲड्रेस काही आठवना, काहीतरी आहे, मुंबईतलाच आहे कुठला तरी ॲड्रेस. तिथली ही वस्त्रांची ऑर्डर होती. ऑर्डर आता ही पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला मी टोपी शिकवते. कंथा टोपी शिवण्यासाठी मी कॅनव्हास पेपर घेते. आज मी इथं पुष्ठा वापरला आहे. तुमच्याकडं जे असेल ते, खरं तर मी इथं एक वेगळं मटेरियल वापरते. आज मी तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्याकडं जे साहित्य असेल त्यात शिकवण्यासाठी मी हा एक जे ड्रेस मटेरियल किंवा साड्या असतात त्याच्यामध्ये बघा एक असं पुष्ठा येतो, छान असतो, वॉशेबल, म्हणजे धुतला तरी ते काही मऊ वगैरे पडत नाही, असं एक जाड पुठ्ठा येतो. त्याच्यावरती मी आज तुम्हाला हे करून दाखवते. जे सामान आपल्याकडं आहे त्यामध्येच तुम्ही सुरुवात करावी. त्याच्यासाठी बाजारपेठा हिंडू नयेत हीच माझी अपेक्षा आहे. कारण कुठं हिंडून काही आणायचं म्हटलं की ती वस्तू रखडली जाते, लवकर होत नाही. फॉलचा कागद नाही, शक्यतो इथं तुम्ही कॅनव्हास पेपरच वापरा. आता इथं मी काय केलं आहे, टोपी आहे 7 इंचाची. मग खालचा जो भाग आहे खाली तो मी घेतलेला आहे 1.25 इंचाचा, कारण पुढचा आणि मागचा असं 2 भाग आहे. ही जी घडी घालून मी कटिंग करते ते खालचं जे आहे ते 1.25 इंचावरती घेतलं आहे आणि उंची घेतली आहे 3.5 इंच. आणि आडवंसुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनं हा शेप देऊ शकता. आडवंसुद्धा मी साधारण 3-3.5 इंच घेतलेला आहे. अशा रीतीनं हा पान आकाराचा जी कंथा टोपी असते ती ह्याच शेपमध्ये असते. आता हा जो आपण कॅनव्हासचा पीस आहे हा मेन फॅब्रिकवरती शिवून घेऊयात. शिवताना मी उलट साईडवरती हे ठेवलेलं आहे. इथं तुम्ही कॅनव्हास असेल चिटकवू शकता, पण वेल्वेटवरती कधीही मी चिटकवलेलं नाही आहे. मी जे केलेलं नाही ते मी नाही सांगू शकत, मी कधी चिटकवून बघितलेलं नाही आहे वेल्वेटवरती. सगळीकडं टीप मारून हे कॅनव्हास आपण शिवून घेऊयात. कुठंही घोळ येणार नाही, चुण्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. आता तुमच्या चॉईसनं ह्याच्यावरती लेसचं काम तुम्ही करू शकता. आत्ता दादांनी आम्हाला फोटो टाकला आहे. कस्टमर फोटो मागतं तेव्हा फोटोतल्यासारखंच लेसचं काम मी करून देते. याला आडव्या साधारण 3 अशा आडव्या लेस लावलेल्या आहेत. तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारानं या टोप्या बनवू शकाल. खूप सुंदर असं हे लेसचं काम केलं की टोप्या खूपच सुंदर सुंदर तयार होतात. 2 लेयर द्या, 3 लेयर द्या, तुमच्या चॉईसनं तुम्ही करा. आता आपल्याला नीट बघून घ्यायचं, टिपा वगैरे नीट बसल्या आहेत का नाही. आता हे आपल्याला जे अस्तर आहे त्या अस्तरावरती अशा रीतीनं जोडून घ्यायचे. जे खाली अर्धा इंच कापड आपण सोडलेलं ते असं करून मी शिवून घेतलं आहे, टिप मारून घेतलेली आहे. आता आपण हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कापून घेऊयात. सेम तेच. आता पुढचा भाग आपण तयार केला. मागच्या भागाला लेस वगैरे काही लावायच्या नाहीत. तुम्हाला आवडत असतील लावल्या तरी चालतं, पण मागच्या भागाला लेस लावण्याची गरजच नसते.
सेम तसंच अर्धा इंच मार्जिन सोडून मी हे करून घेतलेलं आहे, अस्तर लावून घेतलेलं आहे. आता परत तशीच आपल्याला एक दापटीप मारून घ्यायची. दापटीप मारताना कापड मी अस्तराच्या साईडला, आतलं जे कापड आहे ते अस्तराच्या साईडला वळवलेलं आहे. ह्यालाही तशीच दापटीप मारून घेऊयात. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही लाईक, शेअर, सबस्क्राईब ह्याच्यावरती चालते. तुम्ही जर लाईक केलं, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं तर आम्हा नवीन यूट्यूबरला मोटिवेशन मिळतं. पुढं जाण्यासाठी, पुढची व्हिडिओ करण्यासाठी आम्हालाही बरं वाटते की कुणाला तरी आवडतंय. त्यामुळं व्हिडिओला जायच्या आधी एक लाईक नक्की करा. वस्त्र शिवणं सोपं आहे, पण व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, परत ती यूट्यूबला पाठवणं ह्यासाठी खूप मेहनत, खूप प्रचंड स्ट्रगल करायला लागतं. त्यामुळं फ्रीमध्ये असणारं लाईक नक्की करा. आता इथं खाली अजून एक लेस मला लावावीशी वाटली म्हणून मी अजून एक लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जायच्या आधी सबस्क्राईब आत्ताच करा. जायच्या आधी म्हटलं की माणूस विसरूनच जाते. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, म्हणजे माझी येणारी प्रत्येक नवीन व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपल्याला फिटिंगची टीप मारायची आहे. फिटिंगची टीप मारण्यासाठी जिथं आपला पुष्ठा, म्हणजे पुष्ठा म्हणा, कॅनव्हास म्हणा, जे काहीही आहे ते आपल्याला असं हाताला वरनं लागतं बघा, त्याच्या कडेकडेनं व्यवस्थित टीप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला उलट साईडनं फिटिंगची टीप जेव्हा आपण मारतो तेव्हा इझी होऊन जातं. आता पुढच्या भागावरती मागचा भाग आपण ठेवूयात. दोन्ही सरळ बाजू आत घालवूयात, उलट बाजू वर आहे. आणि आपण आता फिटिंगची जी टीप आहे, आता बघा इथं पुष्ठा आपल्याला दिसतोय आणि त्याच्या कडेकडेनं मी टीपही मारून घेतलेली आहे. तिथून आपण आता टीप मारून घेऊयात. टोपी आपली बऱ्यापैकी होत आलेली आहे, पण पुढचं बघणंही खूप गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. माझी प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितलीत तर तुम्हालाच त्याचा उपयोग होईल. तुम्हाला ऑनलाईन क्लास वगैरे काही करत बसायला लागणार नाही. मला काय बऱ्याचशा बायका विचारतात, ताई तुम्ही क्लास घेणार का? मी क्लास सहज घेईन, मला काहीही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वस्तू तुम्हाला मी फ्रीमध्ये शिकवते त्याच गोष्टी कदाचित मी तुम्हाला पैसे घेऊन शिकवीन. पण हीच व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघितलीत, शांतपणे बघितलीत, बघता बघता जर ही टोपी बनवलीत, बारकावे नीट बघितलेत तर क्लासची गरजच नाही. कारण मला हा व्यवसाय, म्हणजे हा आहे माझा व्यवसाय, पण मला हे शिकवणं हे मला फ्रीमध्ये करायचं आहे. त्याच्यामागं मला तुमच्याकडून काहीतरी एक आशीर्वाद मिळावा स्वामींच्या रूपानं, हीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळं फी भरून क्लास घेणार का? तर मला बऱ्याच बायकांचे फोन येतात, मी होही म्हणते. का तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण जर बघितलीत तर मला हे माहिती आहे की तुम्हाला क्लास करावाच लागणार नाही. आता आपण मगाशी थोडंसं मी मोजून बघितलं उलटं केल्यावर, तर किंचित टोपी मला लूज वाटली म्हणून मी परत किंचित टाईट करून घेते. हे आधी जरासं लूज धरलेलं बरं असतं, नाहीतर कधी काही कापड नंतर कमी होतात. आपण जर 7 टोक्याचा घेर घेतलाय तर तो 6.5 होतो, म्हणून मी नेहमी किंचित एक कणभर वाढीवच धरते आणि वाटलं तर नंतर फिटिंग करते. ही आपली टोपी आता आपण उलटी करूयात. छटके सगळीकडं देऊन घेतले, कुठं जर चुकून राहिला असेल तर देऊन घेते मी आत्ता. आणि आता ही टोपी उलटी करून घेतली. सगळी टोकं सगळं व्यवस्थित बाहेर काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. नुसती टोपी कोणीही शिवू शकेल, पण टोपीला फिनिशिंग आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. टोपीला जर तुम्ही फिनिशिंग आणलं तर तुम्हाला त्याचे रेट मिळतील, नाहीतर तुम्हाला 10-20 रुपयासाठी काम करत बसायला लागेल. पण ही कला काही 10-20 रुपयाची नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी बनवणं म्हणजे खूप अवघड असतं.
सगळीकडून टोपीला नीट बाहेर काढलं, सगळं व्यवस्थित चेक केलं, झालं आहे माझं काम. आता ह्याला शो करण्यासाठी मी बाकी काही करणार नाही आहे. एक छोटासा पॅच लावणार आहे. साधारण 5 रुपयाचा हा पॅच असेल. 5च रुपयाचा आहे डायमंडचा पॅच, तो मी ह्याला लावत आहे. कुठं काही जर टोक वगैरे राहिलेलं असलं तर ते कात्रीनं नीट काढून, टोपी ही अशी एकसारखी दिसली पाहिजे. एका साईडनं वाकडी, एका साईडनं तिकडी असं दिसलं तर तुम्हाला ती टोपी बनवायला 10-20 रुपयेच घ्यायला लागतील. तुम्ही शालीची लांबी बघू शकाल. 10 इंच मूर्तीसाठीची ही शाल आहे. शालीचं अस्तर, वेल्वेटची क्वालिटी, लेसची क्वालिटी तुम्ही नक्की बघा. हे सगळं कापड मी 250-300 रुपये मीटरचं वापरते. काही कापड तर माझे 400 रुपये मीटरचेही आहेत. फेटा बघा किती सुंदर झाला. आता मी ही सगळी ऑर्डर जी आहे ती नीट झाली आहे का, वेलक्रो कशाला लावलं आहे, असं सगळं चेक करायला लागतं. चेक करता करता तुम्हाला दाखवत आहे. ही टायगर प्रिंटची शाल, ही शालही हल्ली खूप चालते. ह्याची टोपी तुम्हाला बघायला मिळेलच काल मी बनवली आहे ह्याची टोपी. हे पण त्यांचंच आहे बघा, त्यांच्या घरात छोटी मूर्ती आहे, ट्राय करण्यासाठी छोटंसं वस्त्र. तर सगळं असं तयार झालेलं आहे. आता हे स्वामींना ट्राय करून बघायला लागतं. कुठली टोपी लहान मोठी झालेली नाही ना, हे मी आधी सगळं व्यवस्थित चेक करते आणि मगच हे करते. आता हे चेक करता करता चेकिंग प्रोसिजरमध्ये ही लेस थोडीशी अशी लावली गेली नाही हे मला दिसलं. मी तसंच रेटून काम नेलं नाही. मी सगळं बाजूला ठेवलं आणि ही जी आहे लेस जी जोडली नाही आहे, चुकून थोडंसं राहिलं गेलं आहे, ते मी लगेच जोडून घेते आहे. हे बारकावे माझ्या कामामध्ये आहेत, त्यामुळं मी ह्याचे 350 रुपये घेते. सगळं कापड सगळं चांगलं दिल्यामुळं मला गिऱ्हाईक हसत देतात. कशाचं कधी चुकून वेलक्रो राहतं, कधी थोडीशी लेस राहते. ह्या गोष्टी चेक करत मगच मी पुढं पॅकिंग करायला जाते. तुम्हाला दाखवून घेतलं. चला.